नमस्कार, मी रश्मी श्वास सुखासमध्ये आपलं स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत सोलकढी. कोकणातील प्रसिद्ध असं हे पेय जे नारळापासून आणि कोकमपासून बनतं. हे दोन्ही पदार्थ आपल्याला कोकणामध्ये जास्त प्रमाणात आढळतात. सोलकढीचे अनेक फायदे आहेत. पचन व्यवस्था सुधारण्यासाठी, तसेच डिहायड्रेशनचा जर त्रास होत असेल त्याच्यासाठी. चमचमीत आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस पचण्यासाठी जड जातं हे अन्न, तेव्हा आपण जर सोलकढी घेतली तर नक्कीच ते पचायला आपल्याला सोपं पडतं. सोलकढीमुळे उष्णतावर्धक असल्याकारणाने आपल्याला उष्णतेचा त्राससुद्धा कमी होतो. तसेच याच्यापासून आपल्याला जंतू जर होत असतील लहानांपासून मोठ्यांना, ते सुद्धा न होण्यासाठी त्याची मदत होते. चला तर मित्रमैत्रिणींनो, यासाठी लागणारं साहित्य घेऊया. साहित्यसुद्धा अगदी थोडकंच आहे. ओला नारळ आपण घेणार आहोत. ओला नारळ म्हटलं की कोकणातला प्रसिद्ध हा फळ आहे. इथे आपण ओला नारळ घेतलेला आपण बघू शकता. मी नारळ इथे घेतलेला आहे. तसेच आपल्याला कोकम जे आहे जे जास्त प्रमाणात आपल्याला कोकणामध्ये आढळून येतात. इथे मी मोठा नारळ घेतलेला आहे. तसेच थोडेसे मी इथे छोटासा बीटाचा 1 इंचचा तुकडा घेतलेला आहे. एक 5-6 मी कोकम घेतलेत. थोडंसं चवीपुरती मीठ, 2 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतली आहे थोडी, आणि 1 चमचा मी जिरं घेतलेलं आहे. लसूण पाकळी तर घेतलेली आहे किंवा मिरची आपण नाही घेतला तरी चालेल. नारळ आपण फोडून घेऊया. आपलं नारळ फोडून झालेलं आहे. आपण पूर्ण नारळाचा खोबरं काढून घेणार आहोत आणि त्याच्यापासून आपण सोलकढी बनवणार आहोत. नारळ आपण खवून घ्यायचं आहे. तुम्ही तुकडे करून मिक्सरला लावून घेतला तरी चालेल. मी मात्र इथे किसून घेणार आहे नारळ. आपल्याला नारळाचा आता किसून झालेला आहे. ओला नारळ आपण घेतलेला आहे. सुका नारळ घेऊ नका, कारण त्याचं दूध काढायचं आहे आपल्याला. हे आपण मी कोकम जे घेतलेले आहे ते आपण बघू शकता किती मोठ्या प्रमाणात आहेत त्याचे कोकमची साईज. आणि एक माझ्या ऑफिसमध्ये मित्राने मला आणून दिले होते, जेणेकरून हे कोकम जे आहेत ना ते घरगुती केलेले आहेत, त्यामुळे त्याच्यातला रस जो आहे तो जास्त प्रमाणात निघतो. आपण मार्केटमधून आणणारे कोकम कधीकधी जास्त लाल नसतात, म्हणून आपण पिठाचा वापर इथे करायला सांगितलेला आहे. हे कोकम घरगुती केलेले आहेत आणि त्याचा जो रस येतो ते त्याच्यामध्येच मुरून ते सुकवले असतात, म्हणून यांचा रस जास्त चांगला निघतो. इथे मी खोबरं घेतलेलं आहे आणि कोकम घेतलेलं आहेत. खोबरं जास्त आहे म्हणून आपण 2 भागांमध्ये सोलकढी करणार आहोत. थोडंसं जिरं आपण घालून घेऊया. लसूण आणि मिरची आपण बारीक चिरून घालूया त्याच्यामध्ये, जेणेकरून ते आपल्याला दाताखाली येणार नाही. व्यवस्थित मिक्सरमध्ये ग्राइंड होईल. काही जण याच्यामध्ये आंगळाचं एक पेय मिळतं, जे कोकमचा रस असतो त्याचा पण वापर करतात. ते मी इथे न वापरता कोकमचाच वापर केला आहे. तर कोकम आपल्याला सहजतेने कुठेही दुकानामध्ये उपलब्ध होतं. कोकम जर आंबट कमी असते तर त्याचं प्रमाण जे आहे ते तुम्ही वाढवू शकता. आणि कोमटपणे आपण घालायचं आहे, जेणेकरून आपल्या नारळाचं जे दूध आहे ते जास्त प्रमाणात निघेल. साधारण मी इथे अर्धा ग्लास घातलेला आहे दूध पाणी, जेणेकरून आपलं दूध छान निघेल त्याचं. मिक्सर लावून झालेला आहे आपला. नंतर आपण एक चाळणीच्या साह्याने, आपली गाळणी असे चहाची वगैरे, त्याच्या साह्याने आपण ते गाळून घ्यायचं आहे. आपण पाहाल छान असा रंग पण आले का. आपण बीटचा वापर केला तर थोडासा. बीटाचा वापर फक्त रंगासाठी मी केले, बाकी त्याच्यामध्ये बीट घातलंच पाहिजे असं काही नाही आहे. आणि मिरची जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही मिरची नाही घातलात तरी चालेल. काही जणांना वरून फोडणीसुद्धा देतात, पण मी इथे फोडणी वगैरे देणार नाही आहे. सरस आता हॉटेलमध्ये सुद्धा आपल्याला पूर्वी फक्त कोकणामध्ये सोलकढी मिळायची, पण आता आपण बघाल तर ठाणा, पुणे किंवा मुंबईसारख्या ठिकाणीसुद्धा सोलकढी ते नॉन महाराष्ट्रीयन हॉटेल्समध्ये सुद्धा मिळते. कारण अनेक जण कोल्ड्रिंकचा वापर करतात, पण काही लोकांना कोल्ड्रिंकपेक्षा मग सोलकढी आवडते, आणि त्यामुळे सर्रास आली सोलकढीचा वापर मी हॉटेलमध्ये बऱ्याच वेळा बघितलं की अनेक जण वापर केलेला आहे. तिथे उपलब्ध पण आहे बऱ्या प्रमाणात, पण ती याच्याच पद्धतीने केली असेल की नाही माहीत नाही. जर तुम्ही कधी नसेल पाहिले तर नक्कीच या प्रकारे करून बघा मित्रमैत्रिणींनो. आपण पाहाल इथे व्यवस्थित असं आपण पूर्ण गाळून घेतलेलं आहे त्याचं दूध जे, आणि ते मिश्रण आपण घातलं होतं ते. रंगसुद्धा त्याचं छान असं गुलाबी आलेलं आहे. व्यवस्थित गाळून घ्यायचं. आणि नंतर उरलेलं जे आपलं खोबरं होतं ते सुद्धा आपण वेगळं मिक्सरला लावून घेणार आहोत. अशा प्रकारे आपलं सगळं जे खोबरं आहे त्याचं आपण दूध काढून घ्यायचं आहे. इथे आपलं सोलकढी पूर्ण तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण मीठ अगोदर घातलं नव्हतं, कारण खोबऱ्याचं प्रमाण जास्त होतं, त्यामुळे आता आपण चवीपुरते जे मीठ आहे
ते इथे घालणार आहोत। आपण पाहाल याचा रंग किती छान आलेला आणि जास्त पातळी नाही आहे। चवीपुरती मी मीठ घालून घेणार आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। वरून थोडी मी कोथिंबीर घालणार आहे। मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे नक्की एकदा सोलकढी करून बघा आणि आपल्याला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका। खूप मस्त लागते आणि चविष्टही आहे, तसेच शरीराला सुद्धा खूप छान आहे। उन्हाळ्याचा तडाखा आता वाढलेला आहे, त्यामुळे नक्कीच एकदा आठवड्यातून एकदा तरी आपण सोलकढी करून पिऊया। मग त्यामुळे आपल्यालाही उष्णतेचा दाग जो आहे तो कमी लागेल। उष्णता खूप वाढली त्यामुळे जेवण पचण्यासाठी सुद्धा ही सोलकढी खूप मस्त आहे। तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा आणि नक्की एकदा सोलकढी अशा प्रकारे करून पहा। धन्यवाद मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणींकडे सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका।